नमस्कार. कोरुची इथून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या चॅनलवरती. बातम्यांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोची मतदारसंघात राजकीय वातावरण तापले असून भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार कुमारी सानिका आवड यांच्या प्रचारार्थ मोठी आघाडी घेतली आहे. मतदारसंघातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. याच धर्तीवर आज दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी कोरोचीतील शिवराष्ट्र चौक या ठिकाणी ही कॉर्नर सभा भरली होती. केंद्र व राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेसारख्या लोककल्याणकारी निर्णयाची माहिती त्यांनी दिली. विकासाचा वारसा आणि तरुणाची ऊर्जा या जोरावर सानिका आवडे मतदारसंघाचा चेहरा बदलतील असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी यावेळी व्यक्त केला. मतदारसंघातील तरुण वर्ग आणि महिला मतदारामध्ये सानिका आवडे यांच्याबद्दल प्रचंड कुतूहल आणि ओढा दिसून येत आहे. कॉर्नर सभामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय दिसत होती. पाहूया काही निवडक ध्वनीची तरफेती. नमस्कार, तुम्ही बघत आहात शिवराज न्यूज आणि आता आपण आहोत कोरोची येथील शिवराष्ट्र चौकामध्ये, ज्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य उमेदवार कुमारी सानिका आवडे आणि पंचायत समितीचे उमेदवार सनी ओवळकर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा या ठिकाणी भरलेली होती. आणि माझ्यासोबत आता आहेत भाजपा कोरोची शहराचे उपाध्यक्ष कुमार आडेकर. बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे या मतदारसंघासाठी, ती काय सांगू इच्छितात. कुमार साहेब नमस्ते. नमस्ते. आता निवडणुका येत आहेत, हो, बरोबर. मग आता पुढची प्रणाली किंवा भाजपची जे लोकांची जनमत आहे याबद्दल तुम्ही काय सांगू शकाल. एकतर सध्याचा एक नंबरचा भारतामध्ये पक्ष हा भारतीय जनता पार्टी प्रामुख्याने पुढे आलेला असून या पक्षाच्या अनुषंगाने आजपर्यंत भागात किंवा कोल्हापूर जिल्ह्यात जेवढी विकास कामे झालेले आहेत ती फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त आमदारांनीच केलेले आहेत. आता जिल्हा परिषदचा मतदारसंघ हा वाढतोय, म्हणजे गाव वाढतंय, समस्या वाढतायत. तर या समस्या आणि गाव वाढीचा जो विकास आहे याच्या बाबतीत आपलं काय विजन ठरलेलं आहे का? विजन ठरलेलं आहे. आता जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत ते सानिकाताई आवाडे, त्या वेल एज्युकेटेड असून शिकल्या सवरलेल्या आहेत. विजन त्यांच्या डोळ्यापुढे चांगला असून सनी ओळकर व सानिकाताई यांनी एक चांगलं अजेंडा ठेवून पुढच्या वाटचालीस असणे शुभेच्छा देतो की त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी काम करतील व कोर्टीत ज्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं त्यांनी निर्मूलन करायचा नक्की प्रयत्न करतील. नक्कीच. तर या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये गाव वाढते, विकासाची कामं होतात. माजी आमदार हळवणकर साहेब असतील, त्याचबरोबर प्रकाश नावाडे साहेब असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी विविध विकास कामे झालेले आहेत. आणि आता विद्यमान आमदार राहुल आवडे साहेब यांच्या देखरेखीखाली आता विविध हॉस्पिटल असू दे, शाळा असू देत, ही सर्व विकास कामे या ठिकाणी होत आहेत. आणि आता आगामी कोरोची जिल्हा परिषद त्याचबरोबर पंचायत समिती या निवडणुकामध्ये जे आपले उमेदवार उभे आहेत सनी ओवळकर आणि कुमारी सानिका आवडे. नमस्कार, मी गोरखनाथ गणपती परीख या कोरोची गावामध्ये गेली 20 ते 25 वर्षे राहत आहे. 1993 पासून या कोरोची गावामध्ये राहत आहे. इथली परिस्थिती पूर्वीची जी होती आणि आताची परिस्थिती यात आमूलाग्र बदल असा या कोरोची गावामध्ये झालेला आहे. पूर्वी जेव्हा 93ला आम्ही इथं राहायला आलो त्यानंतर जर इथला जर विकास बघितला तर एवढा जबरदस्त झालेला आहे. पहिला पूर्वी आम्हाला लाईटी सुद्धा नव्हत्या, ना रस्ते होते, ना आपल्या गटरी होत्या. याचा विकास काम चांगल्या पद्धतीनं गेल्या 5 ते 6 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये जेव्हा हळवणकर साहेबांचा आमदार पदापासून इथं जे अमूलाग्र बदल होत आहे ते चांगल्या पद्धतीने होत आहे. आता जे नवनिर्वाचित जे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं इथं विकास कामे केलेले आहेत. आणि आता जे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या उमेदवारासाठी जे उमेदवार राहिलेले आहेत ते आपल्या सानिकाताई आवाडे मॅडम आणि सनी ज्योतिबा ओळकर सर यांनी जे आता ध्येय ठेवलेलं आहे किंवा त्यांचा जो उद्देश आहे तो चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याचा उद्देश त्यांनी साध्य करतील याचं आम्हाला आश्वासन आहे आणि आम्हाला खात्री आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आणि सर्व नागरिकांना, कोरोची गावच्या प्रत्येक नागरिकांना एक विनंती करतो की त्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना चांगल्या मताधिक्याने निवडून देऊन इथले जी रखडलेली विकास कामे आहेत ती पूर्वचित करून चांगल्या पद्धतीने विकास कामे इथे होतील याची खात्री आहे. आणि त्यांच्या पाठीमागे राहिल्यामुळं आपल्याला चांगला विकास काम या कोरोची गावामध्ये होऊ शकतो एवढी खात्री असल्यामुळं त्यांच्या पाठीशी आम्ही निर्धास्तपणे उभे आहोत.